आज मी बाजारातनं कोलंबी आणली होती, पण मी तुम्हाला दाखवायची विसरली कशी साफ करायची ती. पण आता दाखवते. हे बघा, ही एवढी वाडगं भरून कोलंबी होती, तर मी दाखवते कशी साफ करायची ती. कोलंबी साफ करायला खूप वेळ लागतो, पण खायला छान लागते, मग तेवढा वेळ तर द्यायलाच पाहिजे. हे बघा, हे आपण असं वरचं सगळं काढून घेतलं की ह्याच्यामध्ये एक असं धाग्यासारखं असतं, ते असं ओढून काढून टाकायचं. हे बघा, कारण हे राहिलं तर आपली कोलंबीचं जे आपण बनवू ते कडू होणार, म्हणून हे काढून टाकायचं. हे बघा, हे मीठ लावून मी याला चोळून घेते. मीठ थोडंसं मी ह्याच्यामध्ये आगोळ टाकते. मिठाने आणि ह्या आगळाने हे सगळी जी घाण आहे ना ती ह्याची निघून जाईल आणि ही धुवून घ्यायची. हे बघा, मी आता आगळ आणि मीठ लावून ही धुवून घेतली आहे. ह्याची सगळी घाण निघून गेलेली आहे. हे बघा, स्वच्छ अशी आपली कोलंबी झाली आणि वास पण ह्याला जास्त येत नाही. तर आता ह्याच्यामध्ये आपण ह्याला मॅरिनेशन लावून ठेवूया. ह्याच्यामध्ये मी आलं, लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण केलंय आणि मीठ घेतलंय, थोडंसं हळद अर्धा चमचा आणि लाल तिखट अर्धा चमचा आणि पुन्हा मी थोडंसं आगळ टाकते. हे घरचं फ्रेश आगळ आहे. तुमच्याकडे जर आगळ नसेल तर तुम्ही कोकम पाण्यात भिजवून टाकू शकता किंवा लिंबू लावून ठेवू शकता. पण जर आगळ वापरलं तर खूप टेस्ट छान येते. लिंबाची टेस्ट वेगळी असते आणि आगळाची टेस्ट वेगळी असते. अशी हे प्रॉन्स तुम्हाला दाखवले होते मॅरिनेट कसे करायचे ते. तर आता आपण हे बनवायचे, तर ह्याला मसाला काय तयार करायचा ते मी तुम्हाला दाखवते. आणि मसाल्यासाठी इथे मी 2 कांदे चिरून घेतलेत, 1 टोमॅटो घेतलाय आणि अद्रक घेतलंय. तर हे आपण थोडंसं तेल टाकून भाजून घेऊया. तर ही आपली तापली आहे. थोडंसं तेल टाकूया आपण, 1-2 चमचे. आणि हा कांदा जो मी चिरून घेतलाय तो टाकते. थोडंसं मी मीठ टाकते, म्हणजे कांदा आपला पटकन भाजेल आणि नरम होईल. आता हा टोमॅटो टाकूया. आलं पण टाकून घेते. छान असा मध्ये मध्ये परतून घ्यायचा मसाला, म्हणजे कांदा खाली चिटकणार नाही. 1-2 मिनिटं झाकून ठेवूया. तर आता बघूया आपला मसाला तयार झालाय का. हे बघा, छान असा कांदा पण लाल झालाय आणि टोमॅटो पण नरम झालाय. गॅस बंद करून हे थंड करून घेऊया आणि मग ह्याची पेस्ट तयार करूया. इथे मी थोडंसं ओलं खोबरं घेतलंय, ते पण आपण जरासं भाजून घेऊया. आणि हे सगळं वाटण आपण एकत्र करून थंड झाल्यावर त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर आता आपलं खोबरं भाजलंय. हा बघा, आपला मसाला थंड झालाय. आता ह्याची मी पेस्ट करून घेते. बारीक अशी पेस्ट करायची आहे ह्याची. हे बघा, मी ह्याची बारीक अशी छान पेस्ट तयार करून घेतली आहे. गरज असेल तर थोडंसं पाणी टाका, नाहीतर पाणी न टाकताच वाटून घेतले तर खूप छान होते. हे बघा, अशा प्रकारे बारीक अशी वाटून घेतली आहे. कढई आपली तापलेली आहे. ज्या कढईत मी मसाला भाजला त्याच कढईत मी प्रॉन्स बनवते. तुम्ही दुसरं भांडंही वापरू शकता. तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे आणि आपलं तेल पण गरम झालंय. आता आपण मसाला टाकून घेऊया त्याच्यात. छान असं तेलात सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला. इथे मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवते. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले मिक्स करून घेऊया. अर्धा चमचा हळद टाकूया, 1 चमचा तिखट, गरम मसाला अर्धा चमचा. आता हे मसाले आपण छान असे मिक्स करून घेऊया.
गॅस लो टू मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे, गॅस जास्त फास्ट करायचा नाही आहे. थोडंसं मीठ टाकून घेते मी, ग्रेव्हीमध्येच मीठ टाकायचं आहे. तर आता हे जे प्रॉन्स होते मॅरिनेट करून ठेवलेले ते मी ह्याच्यामध्ये घालून घेते. छान असं हे मिक्स करून घेऊया. बघा आपण झाकण लावून ठेवूया एक 2-3 मिनिटं. तर आपण बघूया आता आपली ग्रेव्ही कशी झाली आहे ती. हे बघा. तर आता हे जे पाणी आहे मी मसाला वाटलेलं त्याच्यामध्ये मी मगाशी गरम पाणी केलं होतं ते थोडंसं घालून घेते. आणि छान अशी बारीक गॅसवर आपल्याला ती एक 2-3 मिनटं शिजवून घ्यायची आहे ग्रेव्ही. 2-3 मिनिटं झाकण लावून ठेवून देऊया. थोडे 2-3 फोडं कोकमाची टाकते. ह्याच्याने टेस्ट खूप छान येते, आंबट तिखट अशी. तर आपली ग्रेव्ही कोळंबीची तयार झालेली आहे. हे बघा छान त्याला कलर पण आलाय आणि तेल पण सुटलंय. तर आपण आता हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. हे बघा तयार आहे आपली कोळंबी मसाला फ्राय. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा, खूप टेस्टी होते. आणि कमेंटमध्ये मला सांगा रेसिपी कशी वाटली ती. माझे व्हिडिओ नवीन आहेत तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.